बाबा 2-3 एकर वावर घेतलं की त्याचा पायच नाही टेकत जमीन. घर बे न तुंग शिर वरी मानच करून चालते उंटासारखा. आम्हाला गरज नाही कीर्तनाची. किती एकर वावर आहे का? 4 एकर. ते उतार कळ्याचं. सूर्यासमोर बैल जुटले तर तोंडावर पडते, डोंगरे जुटले तर उतारणे पडते. एकच कोंबडी ते अंड देत नाही, एकच म्हैस तेही जंदत नाही. बायकोले पाणी मागितलं तर भादरू नका म्हणते. पोरग 12वीत टकलं, पोरगी मोबाईलवर बिजी. ते माणूस म्हणते आम्हाला कीर्तनाची गरज नाही. अरे आता आम्ही तेने सुखी म्हणल्यावर काय न समजा. आम्ही तेने आम्ही काय न सुखी. दुधे महाराज काय न सुखी, जेवणानं पैशानं आहे काय. आता आम्ही मध्ये कोण बसते हे ज्याचा त्यानं विचार करा. आम्ही मध्ये कोण बसते. तुकोबारायने एकटं नाही म्हणलं, आम्ही म्हणजे असंख्य. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तेने म्हणजे दुसऱ्याकडे बोट टाकलं. कोण्या गोष्टीने सुखी आहे. संतच दुखीच आहे. का दुखी आहे? दुसऱ्याचं दुःख पाहून ते दुःखी होते. दुसऱ्याचं दुःख पाहून ते दुःखी होते. पण दुसऱ्याला दुःखी लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न केला तरी लोक सुखी व्हायला जोर करत. सांगे पुये पंखीचे किडे काय चिडसे घेते. ज्ञानोबा रायाला दुसऱ्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला नाही असं नाही. पण जखमीत पडलेला किडा आणि संसारातला माणूस सारखाच. संसारातल्या माणसाला म्हणते संत करत जामा भजन, येत जाना कीर्तनाले. तुम्हीच कुठा टाळ, लोक चंद्रावर तुम्ही धोत्रावर. किती काही जायले वळा. घरी सुख नाही बरं, इकडे सुख आहे बरं. सर्व सुखाचे जो आनंद सिंधू सुख राशी. पण त्याला किती काही इकडे वळलं ती इकडे येत नाही. का? जखमीत पडलेला किडा, जनावराच्या जखमीत पडलेला किडा त्याला किती काही बाहेर काढा ते आतच वळण्याचा प्रयत्न करते. त्या जखमीची त्याला किडस येत नाही. तशी संसाराची किडसच येत नाही. कारण त्या किड्या सांगे पुये पंखीचे किडे. ज्ञानोबाचं ज्ञान आहे. विठ्ठल विठ्ठल. संताचा स्वभाव आहे दुःखी लोकायला सुखी करणं. बुडत हे न देखवे म्हणून संत दुःखी आहे. म्हणून संत दुःखी आहे. संत दुःखी. आपला समज दुसरा आहे. आपल्याला वाटते संताले धोतर नसलं म्हणजे संत दुःखी आहे, संताले खाले नसलं म्हणजे संत दुःखी आहे. असा समज झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा. या राजाचा गुरु जर दारोदार भिक्षा मागत असेल तर आग लागू या शिष्याला, धिक्कारच होते त्याचा, असं समजलं. छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकत होते तुकोबारायाचे, ऐकत होते. आताचे लोक म्हणते आम्हाला नाही कीर्तनाची गरज. तुझ्या हिशोबच काय घेतं. महाराष्ट्राच्या राजाला जर कीर्तनाची गरज आहे तर तुझ्या चिपळा डोळ्या कुठं मिरवत. सांगू एक गोष्ट, कीर्तनाले, भागवताले, देवाले, जगदंबा मातेले कोणाचीच गरज नाही. पण आपल्याला द्यायची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल. बरेच लोक बाबा 2-3 एकर वावर घेतलं की त्याचा पायच नाही टेकत जमीन. घर बे न तुंग शिर वरी मानच करून चालते उंटासारखा. आम्हाला गरज नाही कीर्तनाची. किती एकर वावर आहे का? 4 एकर. ते उतार कळ्याचं. सूर्यासमोर बैल जुटले तर तोंडावर पडते, डोंगरे जुटले तर उतारणे पडते. एकच कोंबडी ते अंड देत नाही, एकच म्हैस तेही जंदत नाही. बायकोले पाणी मागितलं तर भादरू नका म्हणते. पोरग 12वीत टकलं, पोरगी मोबाईलवर बिजी. ते माणूस म्हणते आम्हाला कीर्तनाची गरज नाही. अरे राजाला गरज आहे. महाराष्ट्राच्या राजानं कीर्तन ऐकलं म्हणून हे कीर्तन ऐकण्याचं सौभाग्य आपल्याला प्राप्त झालं. विठ्ठल विठ्ठल. हे सत्य कोणाच्या भरोश्यावर चालू आहे माहित आहे तुम्हाला? माहित आहे. आपण वर्गणी देतो म्हणून नाही आणि मी कीर्तनाला आलो म्हणूनही नाही. हे गैरसमजच आहे. बाबा सत्य कोणाच्या भरोश्यावर चालू आहे सांगू? मन भऱ्याचं ओझं पाठीवर घेते आणि पाकिस्तान भारताच्या बाउंड्रीवर रात्रभर बंदूक घेऊन जागते. सत्य कोणाच्या भरोश्यावर आहे? संदेश से आते हैं त्याच्या भरोश्यावर. विठ्ठल विठ्ठल. छत्रपती शिवाजी महाराजाला वाटते विषय सर्वांनाच ऐकला. हे विषय कोणताही कीर्तनकार हे अभंग घेतला की सांगते, हे सांगतात. पण मी जास्त काही लांबत नाही. आपला ठळक ठळक बातम्या आहे बाबा. आपल्या कीर्तनात बातम्या ठळक, बारीक चिरीक उपनत नाही. भला एखादा शब्द बाबा रॉंगही निघते त्या ठळक ठळक बातम्यात. एक दिवस म्हणलं होतं मी माणसापेक्षा बैल बरे. कीर्तनात धोतरच धरलं होतं कार्यकर्त्यांना. असे जर बोललेत लोक येईल का म्हणे कीर्तन. माणसापेक्षा बैल धरली, जिपकी लावली, टावली म्हणे. काही बोला, तुम्हाला उभं केलं म्हणून काही बोलता का? म्हणलं काही नाही बोलत. इथं काही बोलासाठी उभं केलं का? मग तुम्ही माणसापेक्षा बैल बरे का म्हटलं? आता माणसं म्हटलं की बायाले वाटण आपल्याला न यायलेच होय, तुम्हालाही होय.
काहून अर्धी स्त्री अर्धा पुरुष ही आहे, अर्धी स्त्री अर्धा पुरुष आपण. बरं सिद्ध करू का अर्धी स्त्री अर्धा पुरुष तुम्ही आहे ना, अर्धी स्त्री अर्धा पुरुष आम्ही आहोत. डावं जे अंग आहे ना आपलं, डावा हात हे बाईचा होय आणि तुमचा उजवा हात आहे ते माणसाचा अंग. आणि कसं सिद्ध करायचं तर माणसाला सांगतो, जर वाटत नसेल खरं तर रेल्वेत बसा, रेल्वेत, आणि डाव्या हाताने टाळी वाजवा, अशी वाजून तफा. लोक तुमच्या हातावर 5 चाकलदार नाही दिलं तर काय राहिलं, आणि काय म्हणते ते तुमचं तुम्हीच पाहिजे, कारण ते बाई चांगलं आहे. या बाईनं जर उजव्या हातानं चापट मारली ना तर जागेवर लोकर बसते. हे माणसाचं अंग, माणसापेक्षा बैल बरे. आणि कसे मी म्हणलं 4 पेंड्या कडबा माय बैल खाते, दिवसभराचे खाते, तरी लोक सळ्याले शेण नेते का नाही. महापौर दिवसभराचे किलोभर काजू खाते. माणसापेक्षा बैल बरे नाही का. एक दिवस बाबा हे सिद्ध करून दिलं की मग मला जरासं हिंमत आली. म्हणलं माणसापेक्षा कुत्रे बरे. अरे बापरे, आता तुला झाली टेम्पच काढलं. द्या म्हणे सिद्ध करून. म्हणलं सिद्ध तर करून देतोच, कारण बोल ता वाटे सोपे, करणी करीता तीर कापे. नो हे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे, जोवरी तोवरी जंबुक करी गरजे. बोला लागते तसं चाला लागते. लोक इथं बोलणं काय एवढं बाबा, पहिले मला लय बरं वाटते, आता धोत्राचा पितांबर होते घाय भरतो. जर पहिले नाही भेव, आता भेवच लागतं. पण तुम्हाला वाटते यायची मजा आहे, तुम्हाला वाटते तसं नाही. पटाच्या बैलाचं खाणं पिणं दिसते बाबा, पण त्याच्या पुराणीचे ढोस कोणाला दिसत. किती त्रास होते यष्टीत. आता खोटं नाही बोलत. लोकायला वाटते एवढ्याला पैसे कायले घेते. अरे बाबा, इथून घाम निघते कुठं जिरते पता नाही. आणि तरास किती या बायाचा यष्टीत किती तरास. आम्हाला एक बाई मांडीवर झोपून आली हो 2 घंटे. आणि उठता मी फक्त असं मुनकच तिचं केलं. उठणं बाई तर मला म्हणे फंट्या जाताच्या सुद्धा. 8 दिवसाच्या आधी वकली हो एक बाई मांडीवर. किती तरास आहे. आणि लोकांचं बोलणं बाबा किती. गोड खाले दिसलं, गोड खाताना दिसलं, गुलाबजाम पाहिजे महाराजाले, नाही मग शेण मांडणं. अरे देवाचं नाव अमृतापेक्षा गोड आहे. गोड नाव घेतलं की लोक गोडच खाऊ घालते. पण बोलते लोक, जाऊ द्या बोलू द्या, ते त्याचं काम आहे. तसंही भक्ती करणारे लोक बोलल्याशिवाय. बापानं लात मारली होती प्रल्हादाले, भक्ती करणारे लोक त्रास दिल्याशिवाय. उन्हुनीचं पाणी टाकलं होतं तुकोबाराच्या अंगा, टाकलं होतं शेण, टाकलं होतं झोईत माऊलीच्या. आपला कुठे हिशोब घेता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माणसापेक्षा कुत्रे बरे, त्यामध्ये सिद्ध करून. त्या म्हणलं ज्यावेळेस माणूस निर्माण केला होता ब्रह्मदेवानं, सृष्टी निर्माण केली तेव्हा शतरूपा आणि म्हणू महाराज. भागवत नाही, आता भागवतातला विषय सांगतच नाही, पण ते एक आता नुकता म्हणून सांगतो. माणूस सरळ सृष्टीत निर्माण केला असा उभा, आणि कुत्र आळव्या सृष्टीत. असं आळवं केलेलं निर्माण सरळ चालते, आणि सरळ निर्माण केलेला माणूस आळवा चालल्याशिवाय. मग सिद्ध करून द्या. रात्रीच्या 1 वाजता 2 वाजता अंधाऱ्या रात्रीत घरधण्याचा पाय पडू द्या कुत्र्याच्या शेपटावर, तरी डसत नाही. एवढं सरळ आहे. पण लेकरासाठी किती काही कमाई करा, म्हातारपणी लेकरं डसल्याशिवाय राहत नाही मायबापाले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढ्यावरही बरं नसून वाटलं तर चला एक अर्ध्या मिनिटाचा दुसराही सांगतो दृष्ट. या गावात आपल्या सोनाळ्यातनी कुत्रे आहे का? कुत्रे आहे का? आमच्याही गावात आहे, पण घरी नाही बरं. पोरग म्हणे आता आई व म्हणे कुत्र पोषा लागते हो म्हणे. तो बाप असल्यावर कायले पोषा लागते रे म्हणे. गदे आहे का? गदे हाय गदे. मग तरी सप्ते हो राहिले. राहून करंट लागते. अर्थिंगलूच आहे पण समजणे वाले को झाकली मूठ. माणसापेक्षा कुत्रे बरे. कुत्रन बकरी, कुत्रन बकरी. एका जणानं कुत्रही पोसलं, बकरी पोसली. बकरी आहे शाकाहारी, कुत्र आहे मांसाहारी. त्याचं पटत नाही. पण सहवासात राहिलं तर दोस्ताना झाल्याशिवाय. भागवतकाराचं दारू पिणाराचं कधीच पटत नाही, पण संवाद जर घडला तर पिणारा माणूस दारू सोडल्याशिवाय राहत नाही. गाढवाचे घोडे आम्ही याच्या सोबत जर राहिले ना, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपण. सहवासात राहिलं पाहिजे. बकरीन कुत्र सहवासात राहिलं, त्याचं पटत जरी नाही, पण सहवासात असल्याने एवढा दोस्ताना झाला. बकरीले जर पीठ मांडलं तर कुत्र्याला खाऊ दे, कुत्र्याला भाकर टाकली तर बकरी खाय. एवढा दोस्ताना झाला. पण एक दिवस रात्रीच्या 12-1 वाजता ते बकरी विहारली.
समजते बी हल्ली हो. पण काही बायाले नसेल समजत तर त्याच्यासाठी सांगतो ते बकरी जनली. सर्वायला समजत नाही, पुराणातली भाषा का सर्वायला समजते का? काही बायाले नसेल समजत त्याच्यासाठी ते बकरी जनली. जनल्यावर पिल्याच्या अंगावर काय असते? रगत असते ना, झाले बरोबर घाण वस्तू असते. आणि घाण वस्तू पाहिली की कुत्र्याला रावल्या जात नाही, ते मांसाहारी आहे. त्याला वाटते कवा खातो आणि कवा नाही. एवढी गोष्ट घरी नेली इथं नाही आहे तसे लोक, पण तरी सांगतात. कुत्र त्या पिल्यावर रात्रीच्या 2 वाजता बकरी जनली. फक्त तिथे 4 जण जागृत होते. एक बकरीचं पिल्लू, कुत्र, बकरी आणि एक मी. तुम्हाला सांगाले ते कुत्र पिल्यावर धावे खाये नाही. काय विचार करे असेल? एकच विचार करे, याला जर खाल्लं तर हे मा मित्राचं लेकरू आहे. कोणाच लेकरू आहे? मा मित्र. कुत्र असून मित्राच्या लेकराचा विचार करते. माणसं असून मित्राची बहीण सोडत नाही. हे शोकांतिक आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराष्ट्राच्या राज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला, जर आमचा गुरु जर दारोदार भिक्षा मागत असन, आम्ही सदैव सुडके म्हणत असं, तर या शिष्याच्या शिष्यपणाला आग लागो म्हणून पैसे पाठवले, लुगडं पाठवलं, काही धान्य पाठवलं, नजरानाच पाठवला. आणि सर्व नजरा नको देऊ त्या छत्र घोडे, जेने तुझसे अंतर पडे. ते संत होते तेच. पण पत्नीनं एक लुगडं ठेवलं लपून. बाईची जात होय ना, सांगू तुकोबारायाचं जीवनचरित्र नाही, सांगतच नाही. अहो एवढा मोठा गाता लिहिला, 42 4000 4,500 अभंग लिहिले. त्यातला एकच अभंग घेतो मी, 5,000ची साडी घालते माझी बायको. एक अभंग घेतो तर 5,000ची साडी घालते. त्याईनं एवढा मोठा गाता लिहिला, त्याची बायको अर्ध्या लुगड्यात राहते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अहो एक अभंग त्याचा कीर्तनाले घेतो तर पोरग रोज काजू खाते. पण ज्यानं अभंग लिहिले त्याचे लेकर अन्न न करता मेले. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि याची दक्षता कीर्तनकारानं घ्याव. काय वैभव दिलं निर्माण करून. लोक म्हणते जिजाबाई तुकोबारायासाठी भाकर नेऊन दे. तुकोबारायासाठी नाही, आमच्यासाठी, आपल्यासाठी. विठ्ठल विठ्ठल. ठेवलं. बाईची जात होय ना, तिला घर परपंच एक लुगडं ठेवलं. एक बाकीचा सर्व पैसे वापस केले, लुगडं ठेवलं. तुकोबारायन सांगितलं, हे पाहिजे का तुले? हे अशी रेती उचलली हो तुकोबारायन. रेती अशी रेती उचलली तर अशी टाकली तर मोती पडे. काय पडे? मोती. हे पावर हातातला होय. काय काय पावर होता? कशामुळे आला? विठ्ठल विठ्ठल वाणी अमृत हे संजीवनी. त्या हातात काय पावर आला? रेतीचे मोती बने. रेतीचे मोती. काय पावर होता नाही. संतांच्या हातातला पावर कशामुळे आला? असो ऐसा कोठे आठवची नाही. देहीची विधी रात्रन जागृती स्वप्ने पांडुरंग. पांडुरंगाशिवाय दुसरं भजन केलं नाही. हातात पावर आला. ज्ञानोबराच्या हातात पावर आला. मेलेला माणूस उभा केला होता कोण? माऊलीनं. हातात पावर. नेवाशातनी मेलेला सच्चिदानंद बाबा मेलेल्या माणसात डोक्यावर हात ठेवला. तर मी तिथंच होतो. म्या पाहिलं ते प्रकरण म्हणजे वाचलं ना. वाचलं म्हणजे आम्ही तिथंच होतो. कारण संताची पायी संत लिहिते ते खोटं लिहत नाही. आणि ज्याचा भरोसा नसेल तर पहावी पुराणी. तुका म्हणे नाही विश्वासाच्या. आता ते जसं माऊलीनं हात ठेवला, मेलेला माणूस सुटून बसला. आता 21 वर्षाच्या आत जर एवढं कार्य केलं, म्हणलं मी तर 40 वर्षाचा झालो. त्या म्या एक दिवस बिमार बुड्याच्या डोक्यावर हात ठेवला. बरं वाटते का म्हणलं? आपा ठेवल्याबरोबर मेला बोहारा. खाऊन मेला माहित आहे? लोकांच्या घरचं खाऊ खाऊन पैसे घेऊ या हातातलाच पावर गेला. विठ्ठल विठ्ठल. पण रेती टाकली तर मोती नाही. छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हाला जर वाटत असेल तुकाराम महाराज सुखी व्हाव, तुम्हाला वाटत असेल की आमचे गुरु सुखी व्हाव, तर फक्त तुम्ही म्हणा विठ्ठल विठ्ठल मुकी आम्ही तेने सुखी. आणि तुम्ही जे पाठवलेलं धन आहे ते कसं आहे? मृत्तिका म्हणजे मातीसारखं आहे. अभंगाचं दुसरंच आहे. तुमचे ये रवी
एकदा आपली मांग कुठं भेट झाली ती नागपूरच्या तिकडे चिंचोलीला भेट झाली. अशीच चाल म्हणली. म्या घरी जाऊन म्हणून पाहिली. म्याही लावला जोर. एक पावभर निर्मार लागला धोतर धुवाले. जे जमत नसेल त्याचा आगाऊपणा करायचा फजिती झाल्याशिवाय. तुमचे शब्द पाकश आहे तुकोबर आहे. तुमचे ये रवित्त. तुमचे म्हटल्यानंतर आमचे काहीतरी आहे असा त्याचा अर्थ होते ना. तुमचं म्हटल्या काय आमचं झालंच नाही का. बरं हसा तुम्ही. मी बाथरूमहून येतो. तुमचे ये रवित्त धन. तुमचं धन म्हटलं की आमचे काहीतरी आहे याचा अर्थ. मग आपल्यापाशी धन आहे आणि संतापाशी धन नाही का. धन आहे पण आपलं धन अधोगतीले कारण आहे आणि संताचं धन मोक्षाले कारण आहे. आम्हा घरी धन शब्दाचीच. धन रावणाच्याही घरी आहे आणि धन माऊलीच्याही घरी आहे. रावणाची पूर्ण लंका सोन्याची आहे आणि माऊलीच्या दरवाज्यात फक्त एकच पिंपळ आहे सोन्याचा. एक. आता एवढी मोठी लंका जास्त का एक पिंपळ जास्त सांगा बरं. घर झाडल्यावर आपण बाहेर काय टाकतो. पुंजाना टाकतो ना. पुंजाना. जर पुंजाण्याच्या रूपानं दरवाज्यात जर पिंपळ असेल सोन्याचा. पुंजाण्याच्या रूपानं जर सोन्याचा पिंपळ आहे तर घरात काय. जर पुंजाण्याच्या रूपानं तर सोन्याचा पिंपळ आहे तर त्याच्या घरात काय. काय माहित आहे. अंगी ऐसे बळ रे